पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक झाली। त्याच्यामध्ये बैठकीमध्ये वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय झाले। विशेषतः फायर ऑडिटच्या संदर्भात, स्ट्रक्चरल ऑडिटच्या संदर्भामध्ये इव्हन ऑक्सिजनचं पण ऑडिट, म्हणजे किती ऑक्सिजन तिथं लागला पाहिजे, जितके काही बारकावे त्याच्यामध्ये लक्षामध्ये आलेले ते सगळे लक्षामध्ये घेऊन वेगवेगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तिथं नेमण्यात आलेलं आहे आणि त्याचा एक चांगला रिझल्ट्स हा देखील पाहायला मिळालेला आहे। कारण आम्ही ज्यावेळेस सगळे बसतो त्यावेळेस गेल्या आठवड्यात आजच्या दिवशी पूर्ण 8 दिवसात काय परिस्थिती होती आणि आज गेल्या आठवड्यातली काय परिस्थिती तुलनात्मक बघितलं तर फक्त ग्रामीण भागामध्ये पेशंटची संख्या जास्त दिसते। पुण्यामध्ये पेशंट वाढलेले नाहीत, थोडेफार कमी झालेले। पिंपरी चिंचवडमध्ये देखील तशाच प्रकारे आहे, परंतु अधिक लक्ष देण्याची गरज आहे। कारण तुम्हाला सगळ्या तुमच्या पाहण्यात आलं असेल, काल हायकोर्टाने स्वतः मुख्यमंत्र्यांना म्हणजे सरकारला सांगितलेलं आहे की पुण्यामध्ये कठोर लॉकडाऊन त्या ठिकाणी केलं पाहिजे। अशा प्रकारे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेले, त्यांनी काही सूचना त्या ठिकाणी केलेल्या जो त्यांना अधिकार आहे। मला त्याच्या संदर्भामध्ये बोलायचं नाही जास्त, पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही बाकीच्याही बाबतीमध्ये खासदार आणि आमदार लोक उपस्थित होती, त्यांनी पण काही वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना केल्या। हे करत असताना तिसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा आपल्याला सामोरं जावं लागेल अशा प्रकारे बरेच जण बोलत आहेत। म्हणून तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला जो काही दुसऱ्या टप्प्यात धावपळ करावी लागली, ऑक्सिजनच्या संदर्भामध्ये असेल, व्हेंटिलेटरच्या संदर्भामध्ये असेल किंवा इतर वेगवेगळ्या गोष्टीच्या बद्दल असेल, रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बद्दल असेल, वॅक्सिनच्या बद्दल असेल, अशा अनेक गोष्टीच्या संदर्भामध्ये थोड्याशा धावपळ करावी लागली। तशी धावपळ पुढच्या वेळेस करायची वेळ येऊ नये म्हणून जी काही आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये पायाभूत सुविधा, ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, ते उभं करण्याची गरज आहे। ते आम्ही उभं करायचं हातामध्ये घेतलेलं आहे। त्याच्यातले काही उदाहरणार्थ दळवीनगर हॉस्पिटलच्या संदर्भात, दळवी हॉस्पिटल तिथला आता प्लांट सुरू झाला, ससूनच्या इथला ऑक्सिजनचा प्लांट त्या ठिकाणी सुरू झालेला आहे, पण अजून तो पूर्ण क्षमतेने चालत नाही। त्याच्यामध्ये ज्यांना ऑर्डर दिलेली आहे त्यांची लोक येऊन त्याच्याबद्दलची पाहणी करतायत आणि त्याच्यातले जे काही अडचण आहे ते दूर करण्याचा पण प्रयत्न त्या बाबतीमध्ये चाललेला आहे। एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे 18 ते 44 वयोगटातल्या लोकांना ऑक्सिजन वॅक्सिन राज्य सरकारच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं द्यायचं होतं। तिथं पुरवठा फार कमी असल्यामुळं थोडंसं अडचण निर्माण होती आहे। वॅक्सिन देणाऱ्यांनाही त्रास होतो आहे आणि वॅक्सिन घ्यायला येणाऱ्या नागरिकांना पण त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे। तो पुरवठा जोपर्यंत त्याच्यात वाढ होत नाही तोपर्यंत अडचण आहे। मी आज आल्यानंतर आदरला फोन लावला पुनावाल्याला, परंतु मला असं सांगण्यात आलं की अजून देखील 10 ते 12 दिवस तो परदेशातच आहे, तो इथं येण्याची शक्यता कमी आहे। परंतु शेवटी तिकडं जरी असला तर तिथला कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तिथं पण कॉन्टॅक्ट करण्याचा माझा प्रयत्न राहील। पण मला एक सांगायचं ते म्हणजे 45 ते वरच्या वयोगटातल्या नागरिकांना भारत सरकारने ऑक्सिजन देण्याचा निर्णय घेतलेला होता। बऱ्याच जणांना पहिला डोस ऑक्सिजनचा देण्यात आला, पहिले लस देण्यात आली, दुसरी लस अजून देण्यात आली नाही आणि पहिली लस घेतल्यानंतर काही लसीच्या बाबतीमध्ये कोवॅक्सिन 28 दिवसाच्या नंतर घ्यावं लागतं आणि सिरमची लस ही 40 दिवसांनी किंवा 45 दिवसांनी घ्यावी लागते। आता ते दिवस पण व्हायला लागलेत, त्याच्यामुळं त्या वर्गातल्या नागरिकांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण व्हायला लागली की बाबा तुम्ही तर सांगितलेलं होतं की लस देणार, 2 लस घ्यावी लागणार, मग आम्ही येतोय तर लस का मिळत नाही। म्हणून आता आम्ही भारत सरकारची पण बोलून ती संख्या आपल्या पुण्यामध्ये 22 लाख साधारण आहे, पुणे शहराच्या पुरतं, जिल्ह्याच्या पुरतं मी बोलतो, 22 लाखापर्यंतची संख्या आहे।
त्याच्यामुळे त्यांना पहिला लसीचा डोस वॅक्सिन त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि दुसरा आता आपण त्यांना लवकर कसा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपला राहणार आहे. मी थोडंसं मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि आमच्या इतर सहकाऱ्यांशी बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, एकनाथराव शिंदे ह्या सगळ्यांशी पण बोलणार आहे आणि आपण पहिल्यांदा हा दुसरा डोस जो काही पहिला डोस नागरिकांना दिला आणि दुसरा डोस वेळेमध्ये देण्याची गरज आहे आणि त्याच्यात आपल्याला थोडासा विलंब व्हायला लागला आहे. ते विलंब होऊ नये, ते लवकर व्हावं त्याच्याकरता आपण त्याला प्राधान्य देऊ अशा प्रकारे साधारण विचार आम्ही करतो आहे. आणि बाकीच्या वर्गाला जी लस द्यायची त्या संदर्भामध्ये परदेशातली पण लस आयात करायला खरं तर केंद्राने परवानगी दिली पाहिजे. ती जर दिली आणि त्याचा रेट हा सुप्रीम कोर्टाने मध्ये आदेश दिलेले आहेत की राज्यांना वेगळा दर आणि भारत सरकारला वेगळा दर असा करून चालणार नाही. त्याच्यामध्ये एकच दर असावा, कारण भारत सरकारला मला वाटतं 180 रुपयाला लस मिळाली. आम्हाला जो भारत बायोटेकवाल्यांनी दर दिलेला आहे तो 400 रुपये दिलेला आहे आणि सिरमचा दर मला वाटतं 300 रुपये आहे. म्हणजे 180, 300 आणि 400 अशी याच्यामध्ये तफावत आहे. तर त्या संदर्भामध्ये असं समक्षच मीटिंग झाली तर जास्त बरं होईल. तशा प्रकारचा प्रयत्न आदर पुनावाला आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. दादा, चुकीचं ब्रीफिंग झाल्याचं हायकोर्टाला असं महापौर म्हणतात आणि जी आकडेवारी जी आहे पुण्यातली, आता त्यांनी आता सांगितलं नुकतंच की ते प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट सादर करतायत की नेमकी खरी परिस्थिती पुणे शहराची काय. नाही, बरोबर आहे. ते आता शहराचे प्रथम नागरिक आहेत, त्यांना त्याच्याबद्दल, कारण आता मुंबईची आणि पुण्याची तुलना व्हायला लागली. मुंबईमध्ये हायकोर्टाने कौतुक केलं मुंबईचं दर ज्या पद्धतीनं घसरला, तिथलं जे कामकाज चाललं. इव्हन सुप्रीम कोर्टाने पण मुंबईमध्ये चाललेल्या कामाची स्तुती केली किंवा नोंद घेतली आणि बाकीच्यांना सांगितलं की ते करू शकतात तर तुम्ही का नाही. अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने पण उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. आणि साहजिकच आता हे शहराचे प्रथम नागरिक असल्यामुळं की बाबा पुण्याचं काय होतं, पुणे शहराचा फक्त तिथं आकडे जात नाही. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा ग्रामीण भाग असं सगळ्यांचं मिळून तिथं आकडा जातो. तो आकडा गेल्यानंतर तो सगळा पाहिल्यावर थोडंसं विचार करणारा तो आकडा आहे. त्याच्यामुळं कदाचित न्यायाधीश महोदयांचं तशा पद्धतीचं मत आलं असेल. पण आता मेयर साहेबांना जे काही वाटतं ते त्यांनी त्याच्यामध्ये ॲडव्होकेट जनरलकडे पण द्यावं आणि त्यांच्या वतीनं शहराच्या वतीनं, कॉर्पोरेशनच्या वतीनं एखादा वकील देऊन आता तर मला वाटतं आजपासून का उद्यापासून 1 महिन्याची सुट्टी लागलेली आहे हायकोर्टाला. पण तिथं सुट्टी जरी असली तरी सुट्टीच्या काळामध्ये देखील तातडीचं म्हणून काही जर केसेस असल्या तर एक बेंच बसलेलं असतं, त्यांच्या लक्षामध्ये आणून द्यावं. आज मी तो सुतोवाच माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्याकडे केला की बाबा अशा प्रकारची सूचना मुख्यमंत्र्यांच्याकडं आणि सरकारकडं करण्यात आलेली आहे. आता काही लोकप्रतिनिधींनी पण सांगितलं की बाबा तसं करण्याची गरज आहे. आणि पोलिसांचं काय मत येत आहे, पोलीस म्हणतात की बाबा तुम्ही सकाळी काही दुकानं उघडी असतात, आम्ही कुठं चाललो, भाजी घ्यायला चाललो, कुठं गेलो, दूध घ्यायला चाललो, असं वेगवेगळे सांगतात. त्याच्यामुळं कुणाला जास्त थांबवता येत नाही, ही त्यांची अडचण आहे. तर जो काही निर्णय घ्यायचा तो आम्हाला एकदा सांगा की बाबा ह्या पद्धतीनं राबवायचा, तर आम्ही त्या प्रकारे राबू. पण हे सगळं ऐकल्यानंतर सध्या आता हायकोर्टाने ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्याच्याबद्दल राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतीलच. पण इथं जी चर्चा झाली त्याच्या संदर्भामध्ये थोडंसं आत्ता आहे तशाच पद्धतीनं चालू ठेवावं, कडक निर्बंध अजून त्या ठिकाणी करावेत आणि कारण नसताना, ज्यांचं काम नसताना उगीचच बाहेर जे फिरतायत असे लोकांची संख्या, अशा वर्गाची संख्या कमी करता आली तर त्याच्यामध्ये निश्चितपणे रिझल्ट चांगले मिळण्याच्याकरता मदत होईल.
अशी दादा सुविधा एकीकडे पोलीस जे आहेत ते हे निर्बंध राबवण्यासाठी प्रयत्न करतात, पण आपण संगमनेर मधली जर घटना पाहिली, बंदोबस्तावरती असणाऱ्या पोलिसांवरतीच जमावानं हल्ला केलेला आहे. हो का, आता काय झालंय, गेल्या वर्षभरामध्ये अनेक दिवस लोकांचे कामाचे दिवस गेले किंवा त्यांचे बाकीचे शेती इतर सगळ्याच गोष्टीच्या अडचणी. आता नक्की कशामुळं जर समजावून नागरिकांना सांगितलं तर नागरिक समजावून घेतात, परंतु सगळेच पाची बोटं सारखे नसतात. आता तुम्ही जर वेगवेगळ्या चॅनलला काही उदाहरणं बघितली तर बिहारमधली, उत्तर प्रदेशमधली, म्हणजे एक मुलगीच एवढी हुज्जत घालत होती, मी मास्क घालीत परंतु हेल्मेट नाही घालणार वगैरे वगैरे. अशा प्रकारची एवढ्या मोठ्या देशात किंवा एवढ्या मोठ्या राज्यामध्ये एखादी घटना घडली की ती तेवढीच सातत्याने दाखवली जाते. मात्र बाकीच्या ठिकाणी जे काही व्यवस्थित काम चाललेले मग त्याच्यावर थोडंसं दुर्लक्ष होतं. मला जो महाराष्ट्राचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे, महाराष्ट्रातल्या नागरिकांना त्या कुठल्या गोष्टीच्या करता आपण अशा प्रकारचा कठोर निर्णय घेतो हे जर समजून सांगितलं त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी, तर लोक ऐकतात. मागं देखील सुरुवातीच्या काळामध्ये पंतप्रधानांनी जो लॉकडाऊन जाहीर केला तो महाराष्ट्रातल्या जनतेने तंतोतंत पाळला आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांनी राज्य सरकारच्या वतीनं जी भूमिका घेतली त्याला पण महाराष्ट्रातल्या जनतेने काही अपवाद, आता तुम्ही संगमनेरचं उदाहरण दिलं, पण असा काही ठिकाणचा अपवाद वगळता तेही व्यवस्थितपणे पार पाडण्यात आलं. आता हा जो अपवाद झाला आहे त्याला शेवटी आमचे पोलीस आणि बाकीचे सगळे सहकारी, स्वतः आमचे सिनियर नेते महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात हे संगमनेरचे आहेत, उद्या त्यांनी देखील जाऊन थोडंसं एक सगळ्यांना आव्हान केलं तर संगमनेरचं, मी जसं बारामतीचं 30 वर्ष प्रतिनिधित्व करतो ते 35 वर्ष झाली संगमनेरमधनं अनेक चढउतार आले तरी निवडून येत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याही शब्दाला तिथं किंमत आहे. ते निश्चित त्याची नोंद घेऊन ते काही आव्हान करतील, त्याच्यात लक्ष घालतील. दादा एकीकडे शाळेचे ऍडमिशन चालू झाले, एकीकडे ग्रामीण भागामध्ये देखील कडक बारामती करण्याची गरज आहे असं वाटतं का तुम्हाला? मी जिथं संख्या वाढलेली आहे तिथं तिथल्या लोकांनी तिथली परिस्थिती भौगोलिक, तिथली परिस्थिती करोनाची, पेशंटची, पॉझिटिव्हची संख्या, बेडची संख्या, या सगळ्याचा विचार करून तिथं निर्णय घ्यावा असं मला वाटतं. बारामतीमधले तिथल्या अधिकाऱ्यांनी मिळून तो निर्णय घेतला. त्यांनी मला कानावर घातला की दादा आम्ही असा निर्णय घेतो, 7 दिवसाच्या करता हा निर्णय घेणं आम्हाला योग्य वाटतं. दादा एकीकडे शाळेचे ऍडमिशन चालू झाले, शाळा कधी चालू होईल हे सांगता येत नाही, तरी पण आता काय झाले, फिया ज्या आहेत त्या लोकांच्या 100% आकारल्या जातात. कोर्टानं पण सांगितले की त्या राज्य सरकारने लक्ष घालून फियांच्या बाबतीत काय ते निर्णय कळवा. आमच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाडांनी त्याच्यात लक्ष घातलं, परंतु त्यांच्या घरातच त्यांचे स्वतःचे वडील एकनाथराव गायकवाडांचं दुःखद निधन आत्ताच अलीकडं 4-5 दिवसापूर्वी झालं आणि त्याच्यामुळं त्या थोडंसं त्या ह्याच्यामध्ये आहेत. एकदा त्याच्यातनं दुःखातनं त्या बाहेर पडल्या की ते त्याच्यात लक्ष घालतील आणि ते जे काही प्रस्ताव आम्ही पण त्यांना सांगू की ताई ह्याच्यामध्ये आपल्याला काही योग्य प्रकारची भूमिका घ्यावी लागेल. आपण जे कोर्टाचा उल्लेख केला त्याच्यामध्ये कोर्टाने पण काही सूचना दिलेल्या आहेत, काय निर्देश दिलेले आहेत त्याच्याही बद्दलची माहिती घेतली जाईल. आपल्याला यावेळेस बऱ्याचशा परीक्षा घेताच आल्या नाही, आपण पुढच्या वर्गामध्ये मुलं त्या ठिकाणी टाकलेली आहेत आणि त्याच्यामुळं तसं बघितलं तर वर्षभर ऑनलाईन अभ्यास झाला, परंतु तो कितपत झाला हा थोडासा विचार करणारा भाग आहे. आणि आता नवीन जे काही सुरू होत आहेत त्यावेळेस असणारं करोनाचं संकट, नागरिकांच्या आर्थिक असणाऱ्या अडचणी, ह्या सगळ्या लक्षामध्ये घेऊनच त्या शिक्षण संस्थांनी थोडंसं सहानुभूतीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे. आणि त्यांनी जर नाही केला तर मग राज्य सरकारला त्याच्यामध्ये
थोडी कडक भूमिका घ्यावी लागेल. आघाडीत मुख्यमंत्री घुसमट होती असे संजय काकडे म्हणालेत आणि ते बाहेर पडतील असं संजय काकडेंचं म्हणणं आहे. ते आघाडीत मुख्यमंत्री यांची घुसमट जो होतीये घुसमटतोय आणि त्या संजय असं संजय काकडे म्हणले आज. संजय काकडे म्हणते त्यांनी बाहेर पडतील प्रदेश लवकर. उपाध्यक्ष पद भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची निवड झाली आपण आणि पुण्यामध्ये आहात ना, हो मी पुण्याचा आहे. आपण ज्या व्यक्तीच्या बद्दल प्रश्न विचारता त्या व्यक्तीची विश्वासार्हता किती हे पुणेकरांना जरा विचारा. त्याच्यामुळे त्या असल्या काही लोकांच्या स्टेटमेंटला फार महत्त्व देण्याचं काही कारण नाही. दादा, आमदार निवासाच्या संदर्भामध्ये टेंडर काढण्यात आलेलं आहे. पंढरपूरचा निकाल आमच्या विरोधात गेला ते पराभव आम्ही स्वीकारलेला. दादा, आमदार निवासाच्या संदर्भामध्ये टेंडर काढण्यात आलेलं आहे. त्याच्यावरनं भाजपचे नेते टीका करत आहेत की या सगळ्या संकटामध्ये एवढा खर्च करण्याचे कारण काय, असा त्यांचा सवाल आहे. भाजप काय करतं, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जर काही एखाद्या हॉस्पिटलला आग लागली आणि काही दुःखद घटना घडली की त्यांचं ट्विट वेगळं येतं आणि तेच मध्य प्रदेशमध्ये घडलं की त्या ट्विटचा अर्थ वेगळा येतो. अशा पद्धतीनं पॉलिटिकल अँगलनी ते बघतात. मी तुम्हाला अशा कागदावर दाखवून देईन. दुसरी त्या ठिकाणी गोष्ट, या संदर्भामध्ये तुम्ही काय विचारलं? आमदार निवास टेंडर काढलं. आपल्याला पाहण्यात आलं असेल की भारत सरकारने 13,500 कोटी रुपये कशाला खर्च केले? पंतप्रधान कार्यालयाने मोदींचे पंतप्रधान निवासस्थानावर. आपण जो खर्च करू पाहतोय तो कुणाला खर्च करू पाहतोय? आमदारांना, जे 4-4 लाख 5-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतायत. तिथं ज्यावेळेस आमदार निवास पाडण्याचा निर्णय घेतला तो काही आमच्या काळात झाला नाही, तो झाला मागच्या भाजपा शिवसेनेच्या सरकारच्या काळामध्ये. आणि पाडल्यानंतर आता जे आमदार तिथे येतात त्या आमदारांना राहण्याची व्यवस्था नसल्यामुळं एक काही रक्कम त्यांना द्यावी लागते. तर आता ती जागा मोकळी झालेली, परवानग्या सगळे आलेले आहेत आणि ते एकट्याकरता कुणाकरता नाही आहे. महाराष्ट्रामध्ये सगळे मिळून 350 आमदार आहेत. त्याच्यातले थोडा वेळ 50 आमदार, मंत्री, राज्यमंत्री, सभापती, उपसभापती आणि उपाध्यक्ष, उपसभापती हे सोडून द्या तरी 300 लोकांची आज राहण्याची गैरसोय ही मुंबईमध्ये होत असते. ते त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातली कामं घेऊन येतात आणि एकाच दिवशी तो काही खर्च होणार आहे अशातला काही भाग नाही. त्याच्यामुळं तेवढी खर्च करण्याची निश्चितपणे आमदारांना व्यवस्थित राहण्याची व्यवस्था होण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला तो निर्णय घ्यावा लागला. जर नाही घेतला तर खूप मोठ्या प्रमाणावर तेवढ्या आमदारांना भाडं, घराचं भाडं म्हणून द्यावं लागतं आणि तो खर्च काढला तर तोही दर महिन्याला आपल्यावर जास्त पडतो. 12 महिन्याचे समजा 1,00,000-2 लाख रुपये जे काही असतील ते द्यायचे म्हणले तर तो आकडा किती जातो त्याचा विचार करा. मराठा आरक्षणाच्या बाबतीत नेमकं काय चुकलं राज्य सरकारचं? फडणवीस सरकारच्या काळात हा कायदा झाला, परत तुमची राज्य सरकारचं काही चुकलं नाही. कायदा ज्यावेळेस झाला त्याच्या आधी एकमताने ठराव झालेला होता महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये. सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने पाठिंबा दिलेला होता. त्याच्याबद्दल हायकोर्टामध्ये देखील ते मान्य करण्यात आलं. ज्यावेळेस भारत सरकार म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्यात आलं, काही जण गेले तिथं तारखा पडल्या. त्यावेळेस फडणवीस साहेबांचं सरकार असताना जे वकील होते ती जशीच्या तशी टीम ठेवलेली होती. उलट ॲडिशनलचे काही वकील लोक तिथं जास्तीचे दिलेले होते. आपण जर नीट निकाल वाचला तर त्या निकालामध्ये त्यांनी पाठीमागच्या काळामध्ये तामिळनाडूनी आरक्षण 50%च्या वर दिलं किंवा इतर राज्यांनी दिलं, त्याला कुठेही धक्का लावलेला नाही. त्याच्यामुळे त्याला कुठेही धक्का न लावता त्यांनी एवढा फक्त निर्णय की अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा यांना अधिकार नव्हता असं त्यांनी सांगितलं. पण त्यांनी एक हेही सांगितलं की बाबा लोकसभा, भारत सरकार किंवा राष्ट्रपती ह्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात. त्याच्याबद्दल स्वतः राज्याच्या प्रमुखांनी मधी एक जनतेला आव्हान करत असताना सांगितलं की आपण हे कुठल्याही परिस्थितीमध्ये
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशाच प्रकारची महाविकास आघाडीची पण भूमिका आहे. आता काही जण एक वेगळं राजकारण करून किंवा आमचं सरकार असताना त्या वेळेस हा निर्णय इथं ग्राह्य धरण्यात आला, परंतु आता यांनी दुर्लक्ष केलं असं काहीतरी चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. वास्तविक त्याला काही अर्थ नाही आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांनीच सर्वतोपरी लक्ष घातलं आणि फक्त सरकार नाही, इतर पण संघटनांना त्यांची बाजू तिथं मांडण्याचा आणि तिथं वकील देण्याचा अधिकार होता. त्याच्यावर सगळ्यांनी आपल्या आपल्या परीनं प्रयत्न केला, परंतु शेवटी सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. हा निकाल धक्का देणारा आहे अशा पद्धतीचा निकाल आला आहे. पण राज्य सरकार या वर्गाला इतर वर्गावर कुठेही अन्याय न होऊन देता आरक्षण मिळवून देण्याच्याकरता कटिबद्ध आहे. त्यामध्ये वेळ पडली तर पुढच्या अधिवेशनामध्ये किंवा एखादं एक दिवसाचंही अधिवेशन बोलवायची गरज असेल तर एक दिवसाचं अधिवेशन, नाहीतर जुलैमध्ये अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये तशा प्रकारचा ठराव करून, जसं भारत सरकारने 370व कलम हे रद्द त्या ठिकाणी केलं, अशा प्रकारे पार्लमेंटला तर कायदे करण्याचा अधिकार आहेच. त्याबद्दल आम्ही एकमताने इकडनं शिफारस त्या बाबतीमध्ये करू. वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हे करोनाचं सगळं सावट कमी झाल्यानंतर सगळ्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष ह्या सगळ्यांनाच विश्वासामध्ये घेऊन पंतप्रधानांना पण शिष्टमंडळ नेण्याची मानसिकता महाविकास आघाडीने ठेवलेली दादा साहेबांची तब्येत कशी आता तुम्ही भेटला? चांगली आहे. दादा लसीकरणाचा प्रचंड गोंधळ आहे. लोक 5-5 वाजेपासून लाईन मध्ये उभे राहतात. काहींना पहिला डोस मिळतो, दुसरा मिळत नाही. सगळा गोंधळ सध्या पुण्यामध्ये गोंधळ नाही. आपण एक लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये लस तयार करणाऱ्या 2च कंपन्या आहेत, एक सिरम आणि दुसरी भारत. त्यांचं रोजचं प्रोडक्शन आणि आपल्या भारताची असणारी लोकसंख्या, मी मागेही सांगितलं की करोना आल्यानंतर आपल्या भारतामध्ये तयार झालेली लस ही बाहेर कुठं द्यायला नको होती. ती पहिल्यांदा आपल्याच भारतातल्या नागरिकांना देण्याची नितांत गरज होती. आता रशियाने लस पाठवली, पण केव्हा पाठवली? रशियाचं स्वतःच्या देशातल्या नागरिकांचं लसीकरण झाल्यावर पाठवली. आपण आपली लसीकरण सुरू करायच्या आधीच परदेशामध्ये बाकीच्या राष्ट्रांना लस पाठवली. हा अतिशय चुकीचा निर्णय घेण्यात आला आणि आत्ता मात्र आपल्याला लस लागते 18 ते 44 वयोगटातल्या लोकांना द्यायला. 5,71,00,000 ते पॉप्युलेशन महाराष्ट्राचं आहे. आपण थोडा वेळ ते 6 कोटी धरलं, 6 12 कोटी लस आपल्याला त्यांना लागते. तुम्ही मगाशी जसं सांगितलं 45च्या वरच्या वयोगटातल्यांचा सेकंडचा डोसचा वेळ आलेली आहे, त्यांनाही तिथं मिळत नाही. त्याच्यावर ते पण हतबल झालेले आहेत. आणि आता आपल्याला लस 18 ते 44 वाल्यांना मिळणार म्हणून तेही लोक गर्दी करतात, म्हणून आपण ऑनलाईन केलेली आहे. आणि पहिल्या वेळेस आपल्याला फक्त 1 मेला 3 लाख 18 ते 44 करता लसीचा पुरवठा झाला. आपण त्याच्या संदर्भामध्ये संबंधित कंपन्यांशी बोलतोय. केंद्राने त्यांना अशा सूचना दिल्यात की भारतामध्ये जेवढी लस तयार होईल त्याच्यातली 50% लस ही केंद्रालाच दिली पाहिजे. राहिलेली 50% लस ही देशात जेवढी राज्य आहेत, केंद्रशासित असतील किंवा रेग्युलर राज्य असतील, ह्या सगळ्यांना दिली पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्यांचंच बुकिंग तिथं यायला लागलेलं आहे. ही अडचण झाली. वास्तविक आता त्याच्यात सिरम इन्स्टिट्यूटनी आणि भारत बायोटेकनी त्यांची लस उत्पादनाची क्षमता कित्येक पटीने वाढवली पाहिजे. आता आपल्या जे काही हाफकिन इन्स्टिट्यूट आहे त्याला पण लस तयार करण्याचं परवानगी भारत सरकारने दिलेली, राज्य सरकारने दिली, त्यांना निधी पण दिलेला आहे. तेही त्या कामाला लागलेत. परंतु त्याचा आता उपयोग आत्ता लगेच या स्टेपला होईल असं नाही. पुढच्या 3ऱ्या टप्प्याच्या वेळेस त्याचा उपयोग कदाचित होईल. तो लवकरात लवकर ते लसीचं उत्पादन सुरू व्हावं अशा प्रकारचं
नियोजन राज्य सरकारचं दादा आहे. तिसऱ्या लाटेमध्ये हा? तिसऱ्या काय नागरिक पॅनिक झाले आहे झाले ना, लस कमी येते ताई. त्यांना काय सांगा नाही मग आता लस आपल्याकडं पुण्यामध्ये एका वेळेस पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरमध्ये 1,00,000 लोकांना लस एका दिवशी देऊ शकेल एवढी आपल्यामध्ये क्षमता आहे. मध्ये आपण 85,000पर्यंत नेली, म्हणजे सिद्ध करून दाखवलं, परंतु नंतर 15,000 लसच आपल्याला कमी मिळाल्यामुळं ते थांबवावं लागलं. आता 3,00,000 लस आली असती तर ती फक्त 3 दिवसच पुणेकरांना पुरली असती. महाराष्ट्र बाकीचा तसाच राहिला असता. शेवटी सरकार चालवताना आम्हाला सगळ्याच शहरांचा विचार करावा लागतो, ग्रामीणचा विचार करावा लागतो. कुठं पॉझिटिव्हची संख्या जास्त आहे तरी देखील आज देशामध्ये तुम्ही जर आढावा घेतला तर आपलं महाराष्ट्र राज्य लसीकरणाच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ते जर त्यांनी दिलं तर आम्ही महिना दीड महिन्यात सगळी लसीकरण त्या ठिकाणी करून दाखवू शकतो, तेवढी आपली क्षमता आहे. आणि काही जगातल्या देशात हे सिद्ध झालेलं आहे की तिथं लसीकरण केल्यानंतर कोरोनाचा जो काही महामारीचा आपल्याला जो आजार होता तो मोठ्या प्रमाणावर आटोक्यात आलेलं आपल्याला इस्रायलमध्ये, इंग्लंडमध्ये अशा काही देशात पाहायला मिळतं. दादा तिसऱ्या टप्प्यामध्ये लहान मुलं जी आहेत हा? तिसऱ्या टप्प्यामध्ये लहान मुलं जी आहेत ती जास्त संसर्गित होतील असं- असं सांगण्यात आलंय. अशा तर त्या दृष्टीनं आपण काय अशा तयारी करतो? प्रकारे बोलण्यात आलेलं आहे. आजच्याच बैठकीमध्ये आपण आपण पुण्यातलं राजीव गांधी हॉस्पिटल हे ज्या वर्गाकरताच त्या ठिकाणी आरक्षित करून ठेवतो. पिंपरी चिंचवडमध्ये पण तसंच सांगितलं. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पण तशा प्रकारच्या सूचना विभागीय आयुक्त, कलेक्टर, CEO, PMC कमिशनर, PCMC कमिशनर ह्या सगळ्यांना दिलेल्या आहेत आणि हे अंदाज व्यक्त करतायत. परंतु शेवटी जर तो पुढं खरा ठरला तर आपण कुठंतरी त्याच्यामध्ये कमी पडलोय असं व्हायला नको, म्हणून ती खबरदारी आपण घेतो. दादा खरीपच्या संदर्भात बैठक झालेली आहे. पण खरीपचा हा यादा खरीपच्या बद्दल बैठक झाली. त्याच्यामध्ये जे काही बियाणं पाहिजे ते बियाणाची आपल्या पुणे जिल्ह्याची गरज जी काही आहे ती गरज निश्चितपणे पूर्ण केली जाईल अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे. युरिया आपल्याकडं व्यवस्थितपणे त्याचा साठा आहे. NPK मध्ये 10, 26, 26, 19, 19, 19 हे जे काही खतं आहेत त्याही संदर्भामध्ये रॅक हे आपल्या आता सुरू होतील. आपल्या सगळ्या शेतकरी वर्गाला महाराष्ट्रामध्ये कुठंही खतांचं किंवा बियाणाची कमतरता भासणार नाही अशा प्रकारची खबरदारी आम्ही घेतलेली आहे. कारण हवामान खात्याने सांगितलं की यंदा पाऊस समाधानकारक आहे. ज्यावेळेस पाऊस समाधानकारक असतो त्यावेळेस शेतकऱ्यांचं पण पेरणी किंवा बाकीची शेतीची कामं त्याच्यामध्ये ते स्वतःला झोकून देतात. त्यावेळेस त्यांना कुठली अडचण येऊ नये. गेल्या वर्षी करोनाचं संकट असताना देखील आपल्या महाराष्ट्राचा GDP त्या ठिकाणी थोडासा नीट राखण्याचं काम कृषी क्षेत्रानेच केलेलं आहे, हे जी जाणीव आम्हाला सगळ्यांना आहे. त्याच्यामुळं तसं नियोजन आम्ही केलं आहे आणि आज तशा प्रकारच्या सूचना दिल्या. काही आमदार हजर होते, काही आमदारांनी पण त्यांच्या काही मागण्या केलेल्या होत्या, त्याच्यामध्ये पण लक्ष घातलेलं आहे. आणि काही विषय असे होते आजच्या चर्चेमध्ये की जे महाराष्ट्र सरकारशी अवलंबून आहेत, त्याची मी नोंद घेतली आणि मुंबईला गेल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याची दादाजी भुसे, बाकीचे सगळे आमचे संबंधित मंत्री, राज्यमंत्री, मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्याच्याबद्दलची अतिशय व्यवस्थितपणे कारवाई करू. थँक्यू.